मांजर्डेत डोक्यावर वार करून एकाकी महिलेचा खून. घटनास्थळी दुर्गंधी पसरली असल्यामुळे 2 दिवसांपूर्वी त्यांचा घातपात झाला असल्याची शक्यता. तासगाव. मांजर्डे तालुका तासगाव येथे अनिता पोपट मोहिते राहणार 50 वर्षीय महिलेचा डोक्यात वार करून खून झाल्याची घटना गुरुवार दिनांक 7 रात्री उशिरा उघडकीस आलेली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि याबाबत अधिक माहिती अशी. मांजर्डे येथे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बाराआंबा परिसरात अनिता मोहिते या एकट्याच राहण्यासाठी होत्या. आजूबाजूला लोकवस्ती नव्हती. त्यांच्या पतीचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना मुलगी असून ती मुंबई येथे वास्तव्यास आहे. फोनवरून आईशी सतत संपर्क होत नसल्याने मुलीने नात्यातील एका तरुणास याबाबत सांगितले. त्यानंतर गुरुवारी रात्री संबंधित तरुण अनिता मोहिते यांच्या घरी गेला. त्यावेळी घरात अनिता मोहिते या मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यांच्या डोक्यावर गंभीर वार जखमा झाल्या होत्या. त्यामुळे डोक्यात वार करून त्यांचा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी आहे. घटनास्थळी दुर्गंधी पसरली असल्यामुळे 2 दिवसांपूर्वी त्यांचा घातपात झाला असल्याची शक्यता व्यक्त होते आणि या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. खून झाल्याच्या चर्चेने घटनास्थळावर रात्री गावातील नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव.